अय्यो डासांची आणि ढेकणांची भीती तू या टाकाला घालतोयस. अरे तुला माहितीये मी असाच आफ्रिकेच्या एकदा जंगलातून असं चालत चाललो होतो. समोरून माझा वाघ आला. अय्यो माझंही तुझ्यासारखंच झालं की हो. मग काय, मी पुढं वाघ माग, मी पुढं वाघ माग. तो मला झडप घालून पकडणार. अय्यो तो पाय घसरून दरीत पडला. मी झाडावर चढलो आणि वाचलो. अय्य पिवळीच झाली असती. अय्य तुला काय वाटतं माझं काय झालं? तो वाघ कशावर घसरून पडला? अरे हे तर काहीच नाही. मी असाच एका आफ्रिकेच्या समुद्रात असाच चाललो होतो जहाजेने आणि मला वाटलं जरा थोडंसं पोहून घ्यावं. मग मी समुद्रात अशी उडी मारली की हो. आणि तेवढ्याच समोर मग पोहत 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 समोर पाहिलं तर माझ्या शार्क होता. अय्यो मला तुझ्यासारखंच झालं की हो. त्याच्यानंतर काय मी पुढं शार्क माग, मी पुढं शार्क माग. तो आता मला गिळणार. पण तेवढं तो याक करून पाण्यात गेला. मी बोटीवर चढलो आणि वाचलो. आता तुझ्यासारखाच प्रश्न येयो त्या एका माणसानं तिथं पडला की तो मला म्हणाला, काय हो मी बघापासून बघत होतो तो शार्क तुम्हाला असा गिळणारच की हो, तेवढं तो पाण्यात कसं काय गेला हो? तर मी म्हणलं काय सांगू, चमत्कार घडला. रात्रीचं पिठलं भाकरी कामाला आलं आणि त्या दिवशी काय झालं तुला सांगतो येयो. रात्रभर ते चमत्कार थांबलेच नाही. चमत्कारवर चमत्कार, चमत्कारवर चमत्कार.